नमस्कार, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी आणि आज मी इंटरव्ह्यू करायला आलेले आहेत आपले सगळ्यांचे लाडके शंतनू मोघे सर, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर शंतनू सर म्हणण्यापेक्षा ना छत्रपती शिवाजी महाराज हेच आमच्यासाठी खूप जवळचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, कसे आहात सर? होय, त्या अगोदर वैष्णवी थँक्यू सो मच आणि स्माईल एफएमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार माझा. थँक्यू सर. कसे आहात? मस्त, रॉकिंग, एक नंबर, लय भारी. अकलूज मध्ये येऊन आपण उदास असू किंवा बोर झालोय असं होऊच शकत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे अकलूजचे सगळे लोक इतके प्रेमळ आणि इतके दिलदार आहेत ना की इकडे आल्यानंतर खरंच एकदा असं मन प्रसन्न होतं आणि इकडची हवा सगळंच फार मजा येते. लय भारी. लय भारी. येस, मला सगळ्यात पहिला हाच प्रश्न विचारायचा की बाबा, मी आतापर्यंत तुम्हाला फक्त इंटरव्ह्यूच्या माध्यमात किंवा इंटरव्ह्यूच्या रिलेटेड डिस्कशन करण्यासाठी तुम्हाला भेटलंय आणि जी आपली फर्स्ट ओळख होती किंवा जी पहिली भेट होती ना, तीच एवढी भारी होती ना की मला असं झालं की यार हे एवढे एनर्जेटिक कसे आहेत, म्हणजे कुठून येते ही एनर्जी? काम असेल ना तर सगळ्यात म्हणजे फार सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एवढंच आहे की आम्ही सगळे कामाला प्रचंड, काम हेच आमचा धर्म आहे असं मानणारे लोक होते. त्यामुळे जेव्हा काम असतं ना तेव्हा एनर्जीचा प्रश्नच नसतो, ती आतून येतेच. ती ऊर्जा, ते चैतन्य हे सगळे आतून येतच येतं. येस. ओके, तर माझा सेकंड प्रश्न हा आहे की तुमचे बाबा म्हणजे एक ऍक्टर होते, डिरेक्टर होते. तर मग कधी असं झालंय का की एखादा चित्रपट आलाय किंवा एखादं कॅरेक्टर आलंय तुमच्याकडे आणि मग तुम्ही तुमच्या बाबांबद्दल काही सल्ला घेतलाय की हे असं कॅरेक्टर आलंय? नाही, खरं म्हणजे असे योग आमच्या आयुष्यात फारसे आले नाहीत. त्याचं मी तुम्हाला अगदी खरं उत्तर देतो की असं फार कमी वेळा होतं की कुठल्या ना कुठल्या तरी ऍक्टरला ना सारख्या भूमिकांची विचारणा होती. तसं होत नाही. त्यामुळे जेव्हा तुमचं पोट पाणी ह्या कला क्षेत्रावर असतं ना तेव्हा जे काम येतं ना ते 90% आपल्याला घ्यावंच लागतं आणि मग ते आपल्या परीनं किती छान करता येईल ना एवढाच आपला तो संघर्ष असतो. त्यामुळे हा रोल घ्यावा का किंवा हा रोल कसा करावा ह्याचे फारसं घरी बसून डिस्कशन करण्यात काही फार मतलब नसतो. बरं, वडीलही ह्या क्षेत्रातलं इतकं मोठं नाव असल्या कारणानं त्यांना चॅलेंजेस सगळे माहिती असतात. त्यामुळे आपल्याकडे स्क्रिप्ट येतं ही एक गोष्ट झाली, पण ऑनसेट जे चॅलेंजेस असतात ना जे दररोज सगळ्यांना सोसावे लागतात, डिरेक्टर पासून, टेक्निशियन्स पासून, ऍक्टर्स पासून. त्यामुळे माझ्या वडिलांचं नेहमी हेच म्हणणं असायचं की मी घरी बसून सोफ्यावर बसून तुला हे काहीतरी सांगणार की हे चूक आहे, हे असं करायला पाहिजे होते, कसं, त्याला काही फार अर्थ नसतो. त्यामुळे बाबा वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह इन दॅट काइंड ऑफ अ सेन्स की त्या वेळेला ना आपलं हे क्षेत्र आहे ना ते थोड्याफार फरकाने ना एक युद्ध असतं. एकदा तुमचा कॅमेरा ऑन झाला किंवा तुमचा पडदा उघडला की त्याच्यानंतर तुम्हाला जे बेस्ट पॉसिबल हवं ते करा. त्याच्यानंतर तुम्हाला थांबवणारा किंवा तुम्हाला सुधारणारा इथे कोणीही नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने तुम्ही जर त्या कॅरेक्टरशी खरंच इन्व्हॉल्व असाल आतून आणि त्याचा थोडाफार तुमचा अभ्यास झालेला असेल तर पुढची सगळी गणितं थोडी 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 सुटत जातात. अगदी. आणि तुमचं मातोश्री डॉक्टर आहेत, तर मग कधी असं लहानपणापासून झालंय का की ऍक्टर किंवा फिल्म इंडस्ट्री की डॉक्टर असं काही युद्ध घरामध्ये? नाही, ऍक्च्युली काय माहितीये का, आमच्या घरात शिक्षणाला प्रचंड महत्व आहे. म्हणजे वडील लोकांना, जनसमुदायाला जरी एक फार मोठे नट म्हणून ओळखीचे असतील तरी मला हे नमूद करायला आवडेल की ते स्वतः BSc केलं त्याने. त्याच्यानंतर जेव्हा ही कला क्षेत्रातली त्यांची घोडदौड सुरू झाली त्याच्यानंतर त्यांनी आर्किटेक्चर केलं. सो ते आर्किटेक्ट आहेत, आई डॉक्टर आहे आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगतो की मी इंजिनियर आहे. त्यामुळे मी डिप्लोमा केला, मी डिग्री केली मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. आणि तेव्हा काही वेगळे हे होते, ध्येय होती किंवा स्वप्न होती की मला मर्चंट नेव्ही मध्ये जायचं होतं वगैरे. पण जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो, मी पुण्यातून केलं आणि तेव्हा पुरुषोत्तम करंडक किंवा फिरोदिया करंडक ह्या सगळ्याचं दालन, कलेचं दालन असं उघडं झालं. नंतर असं वाटायला लागलं की अरे हे कमाल आहे, म्हणजे ह्याच्याने खरंच आपल्याला आनंद मिळतोय. आणि बाबा या क्षेत्रात असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे अशा दृष्टिकोनाने मी या कला क्षेत्रामध्ये आलो. आणि मी कला क्षेत्रात असताना मी बरीच कामं केली. म्हणजे मी अगदी सुरुवात केली ती मी असिस्टंट डिरेक्टर पासून केली. त्यामुळे तेव्हाच्या सिनियर ऍक्टर्सना स्क्रिप्ट देण्यापासून, चहा देण्यापासून किंवा रंगभूमीवर जेव्हा काम करत होतो तो बाबांचा अट्टहास होता की जर तुला इकडे यायचं असेल ना तर ह्या क्षेत्राचे सगळे अंग तुला माहिती असायला हवेत. त्यामुळे मी रंगमंचावरची व्यवस्था, मी क्यूज ऑपरेट करायचो नाटकांना, म्हणजे साऊंड आणि लाईटचे जे क्यूज असतात ते, असं सगळे एक 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 पायरी
शिकत गेलो. म्हणजे असं माझ्या बाबतीत अजिबातच झालं नाही की वडील ऍक्टर आहेत म्हणून आले ह्याला मोठाच रोल मिळाला आणि सगळं झालं. सो तो स्ट्रगल होता. पण अगेन माझं नेहमीच असं हे म्हणणं असतं की स्ट्रगल आपण कुठल्या अनुषंगाने किंवा कुठल्या दृष्टीनं बघतो ना त्याच्यावरचा तो सुखद आहे का कष्टाचा आहे हे ठरतं. आणि खरंच सांगतो मी तुम्हाला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जर आपण एक हे बघितली विचारसरणी, तर असं होतं ना की कोणाला स्ट्रगल्स नाही येत. ऑफकोर्स तुम्ही ठरवून घ्यायचं की ते कितपत वाढवायचे आणि ते कितपत सीमित ठेवायचे. त्यामुळे ह्याचा जर तुम्हाला आनंद घेता आला, इट इज अ प्रोसेस. त्यामुळे प्रत्येक कुठल्याही व्यक्तीचं ऍक्टर्स असू देत, बिझनेसमॅन असू देत, त्यांचं कोणाचंही सक्सेस ओव्हरनाईट नसतं. त्याला एक प्रचंड गहन आणि गाभा असलेला एक प्रवास असतो. आणि तो जेव्हा तुम्ही सुरळीतपणे पार करत जाता ना, तेव्हा कधी ना कधी तरी यश तुमच्या हाती लागतं. नक्कीच. म्हणजे जसं की म्हटलं की सुरुवातीला की शंतनू मोघे सर यापेक्षाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्ही खूप जवळचे वाटतात. ऍक्च्युली काल देखील आपला पहिला शो झाला. तर सगळ्यात आधी त्याच्यानंतरचा एक्सपिरियन्स काय होता? अरे अफलातून. म्हणजे मी तुला परत सांगतो, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघालाय म्हणून एकतर हे पूर्वसंचित असावं लागतं. मी असं मानतो की माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रचंड याच्यात एक फार महत्वाची भूमिका आहे, ज्याच्यात अमोलनी फार कॉन्फिडेंटली माझ्या पाठीशी उभा राहून हा रोल मला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज हे कॅरेक्टर इतकं कॉम्प्लेक्स आणि इतकं कमाल आहे ना की प्रत्येक ऍक्टरचं ते स्वप्न असेल की आयुष्यात एकदा तरी ना हे पात्र साकारायचं योग किंवा भाग्य मला लाभावं. आणि ते भाग्य ह्या सगळ्यांमुळे मला लाभलं. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे आभार, झी मराठीचे आभार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर करत असताना अफलातून कंगोरे येतो त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे आपल्याला त्यांच्या नखाचीही सर येणार नाही. तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आम्हाला मिळालेलं प्रेम हे आम्ही खरंच खूप मनात साठवून आहोत आणि त्याबद्दल आम्ही आयुष्यभर ऋणी आहोत. पण जेव्हा आपण हे कॅरेक्टर करतो आणि लोकांना ते आवडतं, त्याच्यानंतर जेव्हा लोक येतात आणि आम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया देतात, तेव्हा खरंच कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. अगदीच. आणि तुम्ही जसं की थिएटर तर केलेलंच आहे, प्लस टीव्ही सिरियल केले, मूव्हीज मध्ये काम केले, तर या तिन्ही मधल्या सगळ्यात आवडीचं काम तुमचं कोणतं? म्हणजे थिएटर की टीव्ही की मग मूव्हीज? खरं म्हणजे सांगू का तुम्हाला, सगळ्याची बलस्थानं वेगळी आहेत. मला पर्सनली थिएटर फारच आवडतं, कारण इट गिव्स यू अ लॉट ऑफ फ्रीडम. म्हणजे टेक्निकल भाषेत जर बोलायचं झालं ना, म्हणजे वस्तुस्थिती म्हणून, तर एकदा रंगमंचाचा पडदा उघडला की पुढचे 2.5 तास तुम्ही तुमचे असता. त्यामुळे तुमचा तोपर्यंत झालेला अभ्यास तुम्हाला दाखवायचा तिकडे एक मौका मिळतो. कॅमेरा कुठलाही असू दे, ओटीटी असू दे, फिल्म असू दे किंवा सिरियल असू दे, हे मीडियम ना ऍक्टरचं नंतर असतं, त्या अगोदर ते डिरेक्टरचं मीडियम असतं. त्यामुळे डिरेक्टर सांगतो तुम्हाला की मला हे असं असं हवंय आणि मग ते आपल्याला तसं डिलिव्हर करावं लागतं. नाटकात तुम्हाला थांबवणारा कोणी नसतं. कॅमेरामध्ये जर त्यांना जर तसं हवंय तसं नाही मिळालं तर ते कट करू शकतात आणि ते आम्हाला सांगू शकतात की नाही हे असं नाही, हे असं असं कर. त्यामुळे तो जो फ्रीडम आहे ना, तो नाटकात डेफिनेटली जास्ती मिळतो. पण हे जितकं खरं आहे ना, तितकंच ही गोष्ट खरी आहे किंवा ही वस्तुस्थिती आहे की टीव्ही हे माध्यम इतकं पॉवरफुल आहे ना की आपण सगळ्यांच्या घरात जाऊन पोचतो, आपल्या हॉलमध्ये, ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन पोचतो आणि त्यामुळे जो आवाका मिळतो ना ऑडियन्सचा, तो अनमॅचेबल आहे. त्यामुळे ह्याचं जसं हे बलस्थान आहे तसं त्याचं ते बलस्थान आहे. सो कमर्शियली बघायचं झालं तर टीव्ही किंवा कॅमेरा किंवा फिल्म्स, ओटीटी आता हे फारच महत्वाचं आहे. तिसरी एक गोष्ट, ओटीटी मध्ये आता जे नवनवीन प्रयोग सुरू आहेत ना, त्याचा भाग व्हायला प्रत्येक ऍक्टरला आवडतं. त्यामुळे जसं नाटकात आपल्या समाधानासाठी काम करावं, तसंच टीव्हीवर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावं आणि पुन्हा एकदा ओटीटी किंवा फिल्म्सवर ना क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन साठी काम करावं. अशा गोष्टी म्हणजे प्रत्येक फील्डचं काहीतरी ऍब्सोल्युटली. म्हणजे हे आपण तोलूच शकत नाही. अगदीच बरोबर. म्हणजे एक कलाकार म्हटलं की त्यांना सगळ्याच गोष्टी प्रिय असतात. म्हणजे काय म्हणतात ते, का आईला 2 बाळांमध्ये जसा फरक करता येत नाही तसंच कलाकारांचं. सर तुमचे काका गीतकार होते, कवी होते. मला वाटतं तुम्ही आता मध्यंतरी त्यांचा कवितांचा एक सेशन पण केला. तर मग त्यांच्याकडून तुमच्याकडे काही आलंय का? म्हणजे तुम्ही कविता वगैरे लिहिता का? डेफिनेटली. मी लिहित नाही, तेवढा प्रतिभावान मी नाही अनफॉर्च्युनेटली, पण मला हे सगळं वाचायला खूप आवडतं. आणि काय झालंय, सुदैवाने वडील नट, काका गीतकार, संगीतकार आणि कवी
Yes. असं सगळं असल्यामुळे ना आमच्या घरातलं वातावरण ना ह्या कलेसाठी फार पोषक होतं. क्या बात. त्यामुळे आमच्याकडे आम्हाला असं आठवतंय की जेव्हा जेव्हा फॅमिली मिटिंग व्हायच्या किंवा दिवाळीला आपण सगळे जेव्हा भेटतो तेव्हा बाबाचे काकाचे अनेक मित्र घरी यायचे, तर बाकी काहीच नाही, फक्त खाणं आणि गप्पा. वा. ह्याच्याने आम्ही इतके समृद्ध झालोय माहितीये का तुम्हाला. म्हणजे गप्पा पण म्हणजे अरे ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय अजिबात नाही बरं का, ह्याच्यात आम्हाला इंटरेस्टच नाहीये. आणि तेच संस्कार माझ्यावरही झाल्यामुळे मलाही त्यात काही इंटरेस्ट नाहीये. फक्त एवढंच की अरे आज काय नवीन वाचलंस, क्या बात. हे बघितलंस, हे ऐकलंस, उद्या हा शो आहे बरं का, नक्की जाऊया. हे सगळं बघायला ना ते फार मस्त वाटायचं. आणि त्यांच्यातल्या ज्या गप्पा रंगायच्या ना त्या इतक्या काय म्हणतात त्याला, प्राइसलेस होते त्या, क्या बात. की हे ठरवून होत नाही. आणि हा. अशा ज्या मैफिली जमतात ना त्या तुम्हाला इतकं समृद्ध व्हायला मिळतं माहितीये का. हे कोणाच्याही बाबतीत, हे आता माझ्या बाबा आणि काकाच्या बाबतीत झालं, पण आमचे आत्ता सुद्धा अनेक मित्रमंडळी आहेत जे अभिनेते आहेत किंवा कवी आहेत, जेव्हा आम्ही सहजच भेटतो तेव्हा हेच विषय निघतात की अरे हे बघितलंस, हे केलंस, हे बघा, अरे मी काहीतरी लिहिलंय ऐकवून दाखवतो. ह्याच्याने इतकं मस्त मोमेंट्स असतात ना ते आम्ही फार एन्जॉय करतो. त्यामुळे पुन्हा एकदा काकाकडून किंवा बाबाकडून काय मिळालं तर सगळ्यात आधी भाषेची समृद्धी मिळाली. मी इंग्लिश मिडियमचा आहे पण तरी देखील मला मराठीचा प्रचंड छान सेन्स आहे. त्याच्यानंतर तो विचार मिळाला, ती प्रगल्भता मिळाली. आपण जेव्हा कला सादर करतो तेव्हा नोबडी इज राईट ऑर रॉंग. कला ही अशी आहे ना जी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुम्हाला नाही करता येत. इट इज ऑलवेज ग्रे. मी करणार, तुम्हाला ते आवडलं का नाही हा कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला नाही आवडलं म्हणजे मी चुकत नाही, तेव्हा तुम्हाला नाही आवडलं तर बाकी 1 करोड लोकांना आवडलेलं आहे ते. सो इट इज अ कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट. पण त्याची जी त्याचा जो बेस असतो ना तो डेफिनेटली घरातून बाबामुळे काकामुळे अगदी पक्का झाला, यात काही वादच नाही. क्या बात है. आणि जसं की आता तुम्ही म्हटलात की कोणतं पुस्तक वाचलं की किंवा असं डिस्कशन व्हायचं, तर एखादं पुस्तक आता सध्या वाचताय किंवा एखादं सजेशन करायचं असेल तर कोणतं? मला माहिती नाही, आता ना माझं फार वाचन नाही चाललेलं इकडे जाणं येणं वगैरे सगळे असल्यामुळे. पण ना मी सेल्फ हेल्प पण वाचतो. मी ललित कथा किंवा कादंबऱ्या फार, पर्सनली स्पीकिंग माझा पेशन्स थोडासा कमी आहे. आणि ऍज आय सेड, आत्ताच मी उल्लेख केला तसं की मी इंग्लिश मिडियम मधला असल्यामुळे ना मराठीचा माझा वाचनाचा स्पीड थोडासा कमी आहे. आणि त्यामुळे जर खूप जाडं पुस्तक असलं ना तर आधीच असं होतं की अरे बापरे हे आता संपायचं कधी. त्यामुळे आय ऑलवेज चूज सम स्मॉल बुक्स. आणि आता ना मी एक सेल्फ हेल्पचं फार सुंदर पुस्तक आहे, द अल्मनॅक ऑफ नवल रविकांत. सगळ्यांनी वाचावं असं आहे. त्याची ऑफकोर्स मला खात्री आहे की त्याची मराठी एडिशन पण मिळेल. मी आता ते इंग्लिश PDF वाचतोय. पण ही इज अ बिझनेसमॅन आणि तो स्टार्टअप्स मधला खूप मोठा नाव आहे. आणि त्यांनी त्यांचा प्रवास कसा कसा केलाय ना हे त्यांनी फार सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे बेसिकली आपण पुन्हा तेच आहे की कोणाचीही पुस्तकं वाचताना, मला ऑटोबायोग्राफीज वाचायला खूप आवडतं, पण ऑटोबायोग्राफीज वाचत असताना मला काय करू नये ना हेही त्यांच्यात कुठेतरी लपलेलं असतं. फक्त त्या ऑटोबायोग्राफीमध्ये मग मी हे केलं, मग मला असं यश मिळालं, मग मी असा गेलो, मग मी वर गेलो, असं नसतं. जर तुम्ही फाईन लाईन वाचत गेलात ना तर तुम्ही कुठे चुकत गेलात ना हेही कळत जातं. आणि ते चूक कुठे होतीये ना हेही लक्षात घेणं फार महत्वाचं असतं. क्या बात है. मी थोडी सर्च करत होते, म्हणजे आमची स्माइल एफएमची खूप मोठी सर्चिंगची टीम आहे, ज्याची फक्त मी एकटीच मेंबर आहे. सो मला सर्च करताना असं सापडलं की एका नाटकाच्या दरम्यान तुम्ही काहीतरी ऍक्सिडेंट झाला की काही, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते नाटक पूर्ण वॉकअपवरती केलं होतं. तर काय प्रसंग होता तो? मी असंच एका महानाट्यासाठी गेलो होतो आणि तिकडे मला जरा पायाला दुखापत झाली, प्लॅस्टर लागलं होतं पायाला. आणि मी त्याच वेळेला एक दुसरा प्रोजेक्ट करत होतो, सफरचंद नावाचं एक नाटक होतं जे फार गाजलं. काश्मीर प्रश्नावरचं नाटक होतं आणि अफलातून नाटक होतं. म्हणजे काही प्रसंग असे असतात ना किंवा काही प्रोजेक्ट असे असतात की ज्याचा भाग आपल्याला होता येणं हा फार अभिमानाची गोष्ट असते. तसा तो प्रोजेक्ट होता सफरचंदचा. आणि त्याचा ना एक कॉन्ट्रॅक्ट शो होता, म्हणजे दिलेला शो असतो जो आपण जेव्हा अंगावर शोज लावतो तेव्हा आपल्याला कदाचित तो कॅन्सल करताही येऊ शकतो जर वेळेची विंडो असेल तर. पण जेव्हा आपण दिलेला शो असतो, जेव्हा तिकीट विकली गेलेली असतात तेव्हा ते करणं फार अवघड होतं. आणि हे सगळं झालं काहीतरी 27च्या आसपास.
आणि 1 का 2 तारखेला तो शो होता आणि बापरे. तो करणं भागच होतं, कारण सगळ्या सोल्ड आउट शो होता. त्यामुळे तेव्हा आम्ही बरं त्याच्यात एक गोष्ट चांगली अशी झाली की त्यात मी ना एका वयोवृद्ध माणसाची भूमिका हो. निभावत होतो. त्यामुळे ते कॅरेक्टरला साजेसं सुद्धा ते वॉकर गेला, हेही तितकंच खरं आहे. क्या बात. म्हणजे तोच जर शो कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा शो असेल किंवा दुसऱ्या कुठल्या यंग माणसाचा शो हा, असेल तर तो करता आला नसता, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे ह्याच्यात माझं काहीही मोठेपण नाही, पण सगळ्या गोष्टी जुळून आल्या. जेव्हा आम्ही पडदा उघडला नाटकाच्या अगोदर, तेव्हा आम्ही सगळ्या हाऊसफुल शो होता, सगळे प्रेक्षक बसले होते प्रेक्षागृहात. त्यांना आम्ही असं असं सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि मला प्लॅस्टर आहे, पण जर तुमची हरकत नसेल तर मी वॉकर घेऊन जसाच्या तसा शो करीन, जर तुम्हाला चालणार असेल तर. क्या तर बात. सगळ्या प्रेक्षकांनी दिलखुलासपणे त्याला होकार दिला आणि तशा प्रकारे तो शो पुढे गेला आणि त्या शो वॉज अफलातून. म्हणजे मी जसं तुला म्हटलं तसं की त्या कॅरेक्टरला ते वॉकर एक त्याची एक गेलं. सवय म्हणून गेलं ओके. आणि लोकांनी नंतर आम्हाला येऊन सांगितलं की अरे आम्हाला जाणवलंही नाही की असं असं झालंय म्हणून. अगदी. आम्हाला असं वाटलं की हा तू म्हातारा आहेस तर त्याच्यात तू वॉकर घेऊन चालतोयस, इतकं ते फार नॅचरली होऊन गेलं. क्या बात. पण दॅट वॉज डेफिनेटली मोमेंट ऑफ प्राईड नाही म्हणता येणार, पण आपल्या कमिटमेंटचा मोमेंट Yes, yes. असतो ना, तो असतो. मी जसं Yes. तुला म्हटलं ना की कामाच्या पुढे काही नाही, Yes. इतकं साधं गणित आहे आपलं आयुष्याचं. त्यामुळे तिची ऊर्जा कुठून येते किंवा हे असे हा. प्रसंग येतात तेव्हा ते कसे निभावून घेतले जातात. तर जेव्हा तुमची कामाविषयी प्रचंड निष्ठा असेल ना, तेव्हा कुठलीही ताकद तुम्हाला अडवू शकत नाही. अगदी, हे तुमचं डेडिकेशन म्हणावं लागेल. आणि जसं की तुम्ही आता सांगितलं की ते नाटकाला तुमच्या रोलला ते गेलं, Yes. पण एक मला नमूद करावं लागेल वाटतं की ज्यावेळी मी तुमचे आता इथे प्रॅक्टिसचे पाहिले सेशन, हो. अजय सर जेव्हा तुम्हाला सांगत होते की Correct. ही पोझिशन नाहीये, ती पोझिशन Right. आहे, आणि तुम्ही त्या एवढ्या सहजरित्या त्या स्टेजवरती वावरत होता. Correct. म्हणजे मी सागर दादाला म्हणत होते, अरे दादा हे केवढे सहजरित्या वावरतात. म्हणजे ते तेवढं तुमची प्रॅक्टिस जरी बघितलं ना की तरी लोकांना बरोबर. कळते की यार स्टेजचा वावर कसा हवाय, तुमचं बरोबर, कॅरेक्टर तुम्हाला नाही सोडायचंय, पण Correct. तुम्हाला तुमची जागा घ्यायचंय. खरंय, आणि ही खरंय. खरंच खूप कमालीची गोष्ट आहे. मला खरंय. तुमच्याकडून ती गोष्ट शिकायला आवडली थँक्यू थँक्यू. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. मला तितकासा तुमचा सहवास नाही लाभला, पण त्या छोट्या छोट्या मुवमेंट्स मधून मला खूप शिकायला मिळालं. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि जसं की तुम्हाला माझ्या सगळ्यात जवळचं तुमचं कॅरेक्टर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी तुम्ही तयारी काय केली? म्हणजे काही मूवीज पाहिले, बुक्स वाचले की काय नेमकं? ऍक्च्युली स्पीकिंग ना, बुक्स वाचणं एवढंच थोडंफार जी तयारी होती ती मी हा. अगदी खरंच हे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचंच ना आराध्य आद्य दैवत आहे दैवत. अगदी. आणि त्यांना आपण साकारणार असतो आणि संपूर्ण जगासमोर मांडणार असतो ना, तेव्हा आपली जबाबदारी खूप पटींनी वाढते. त्यामुळे आपला राजा लोकांच्या मनात योग्यरित्याच गेला पाहिजे आणि तो मनात जाऊन राहिला पाहिजे, यासाठी आपल्याला सगळे प्रयत्न करावे लागतात. म्हणजे ह्याच्यात माझं एकट्याचं श्रेय अजिबात नाही, आमचे संपूर्ण टीमचं हे श्रेय आहे. कारण डिरेक्टर्स असतात त्याच्यात, लेखक असतात त्याच्यात. जर लेखकाने तशी तगडी वाक्य आणि तेवढा छान गाभा दिला नाही तर नट फार काही करू शकत नाही. दिग्दर्शकाच्या नजरेतून तो सीन कसा खुलवला गेलेला आहे हे जर करेक्ट झालं नाही तर त्याचा तेवढा इम्पॅक्ट येत नाही. आणि आमचं सगळ्यांचं ऍज अ टीम त्या व्यक्तिरेखा साकारताना हीच गोष्ट होती की छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळ्यांनी देवघरात बसवून ठेवलेलं आहे. आमचा प्रयत्न कटाक्षाने तोच होता की देवघरातून त्यांना रयतेच्या मनामध्ये कसं उतरवता येईल ना, ह्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ह्यासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माते, चॅनल्स आणि सगळे सहकलाकार यांची सगळ्यांची जोडगोळी जमावी लागते, तेव्हाच हे समीकरण तयार होतं. अगदी. पण जेव्हा हे कॅरेक्टर तुमच्या आयुष्यात आलं की कळालं तुम्हाला, अमोल सरांनी सांगितलं की हे कॅरेक्टर करायचं आहे, त्यावेळी तुमचे काय एक्सप्रेशन होते किंवा काय? बापरे, विषय एंड. म्हणजे अमोलनी मला ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गिफ्ट दिलेली आहे. म्हणजे आणि हे मी प्रत्येक वेळेला अमोललाही सांगतो, मी प्रत्येक इंटरव्ह्यूज मध्ये आवर्जून त्याचा उल्लेख करतो, कारण
ह्यापेक्षा मोठी गिफ्ट मला आता ह्यापुढेही कोणी देऊ नाही शकणार याची मला खात्री आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज विषयच आहे. म्हणजे आमच्या घरात सुद्धा बाबा काका त्यांचं लहानपण सगळं सांगली भागात गेलं, किर्लोस्करवाडीत वगैरे गेलं, त्यामुळे कोल्हापुरात येणं होतं खूप. सांगली, कोल्हापूर किंवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड मानणारा असा प्रदेश आहे. त्यामुळे बाबांना, काकाला किंवा माझे वडील माझे आजोबा कीर्तनकार होते, त्यामुळे घरात ना ती सगळी प्रथा किंवा ते सगळ्या गोष्टी ना कानावर पडतच जायच्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आम्ही त्याचं काय म्हणतात त्याला आपण आम्ही ते अंमलात आणतो. त्यामुळे अशा व्यक्तीची भूमिका साकारणं म्हणजे हे अफलातून आहे. बरं, दुसरी एक गोष्ट गमतीची सांगतो की आतापर्यंत अनेक मराठी ऍक्टर्स आहेत ज्यांची मुलंही ऍक्टर्स झाले, पण माझ्या माहितीप्रमाणे, आय एम गिव्हिंग अ डिस्क्लेमर, माझ्या माहितीप्रमाणे असे फक्त मी आणि माझे वडीलच असू जे दोघंही ऍक्टर्स आहेत आणि त्या दोघांनाही त्यांच्या आयुष्यात एकदा का होईना छत्रपती शिवाजी महाराज साकारायला मिळाले. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की मी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज माझ्या वडिलांना याची देही याची डोळा पाहायला मिळाले. ह्याच्यापेक्षा मोठं सुखच नाही. कारण ज्यांचं सगळ्यांचं आराध्य दैवत मी केलेली भूमिका तीच माझ्या मुलांनी करावी आणि ती संपूर्ण महाराष्ट्राने इतक्या प्रेमाने ती ऍक्सेप्ट करावी आणि त्यांनीही ऍज वडील ती अख्खी सिरियल पाहावी, यापेक्षा मोठा पुरस्कार कुठला नाही माझ्यासाठी. अगदीच, म्हणजे असं म्हणता येईल की आई भवानीचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. नेहमीच आहे, नेहमीच आहे. म्हणजे आई भवानीचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेतरी वरद हस्त आहे, हे मी मनातून मानतो. कारण माझी श्रद्धा आहे त्यांच्याबद्दलची. बाकी माझी मेहनत आहे ती आपण आत्ता बाजूला ठेवूया, पण मेहनत सगळेच करतात. कुठेतरी तो एक दैवी टच असावा लागतो आणि छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी यांचे आशीर्वाद असल्याशिवाय हे होणे नाही. येस येस, अगदीच. जसं की आता अकलूज मध्ये आपलं चालू आहे महानाट्य, तर तसं आपलं 2019 मध्ये सुद्धा झालं. तर तो एक्सपिरियन्स काय होता, म्हणजे 2019 आणि आताच काय फरक जाणवतोय? अरे अफलातून, खूपच मस्त. त्यावेळेचा पण एक्सपिरियन्स फारच सुंदर होता. इकडच्या सगळ्या को आर्टिस्टचं मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं की म्हणजे सगळेच लोक, हे म्हणजे मी मुंबईत पण जाऊन सांगायचो सगळ्यांना की एक महानाट्य असं केलं जिथे साखर कारखान्यातले लोक होते, शाळेतली मुलं होती, बाकी सगळे आपापले व्यवसाय सांभाळून त्या वेळा पाळून त्याचं मॅनेजमेंट असं केलं गेलं होतं की शाळा सुटताना शाळेच्या मुलांची प्रॅक्टिस घ्यायची, साखर कारखान्याचा भोंगा वाजला की नंतर तिकडचे लोक येणार आहेत, मग त्यांचे सीन्स लाईनअप करून ठेवायचे. इतकं मेटिक्युलस प्लॅनिंग मी मुंबई पुण्यात पण नव्हतं बघितलं. त्यामुळे ह्याच्यासाठी तर म्हणजे हॅट्स ऑफ तुमच्या संपूर्ण यंत्रणेला, जी कुठली टीम असेल, ग्राउंड मॅनेजमेंटची असेल, डिरेक्टर्सची असेल, स्केड्युलर्सची असेल, सगळ्यांना हॅट्स ऑफ. आणि या सगळ्यांचा उत्साह, म्हणजे आपण दुपारी प्रॅक्टिसेस करायचो, उन्हात प्रॅक्टिसेस करतो, सकाळ संध्याकाळ करतो, कोणीही न थकता न कुरकुर करता तिकडे यायचं, तेवढ्याच एनर्जीने प्रॅक्टिस करायचं. आणि कुठलीही कला जर तुम्ही घेतलीत ना तर ती टीमवर्क आहे. म्हणजे आपली ही परफॉर्मिंग आर्ट, आपण कदाचित कवी जर तुम्ही झालात तर ती सामूहिक कला नसावी किंवा पेंटर असाल तर नसावी, पण जे परफॉर्मर्स आहेत ना त्यांच्यासाठी दिस इज टीम वर्क. आणि जेव्हा संपूर्ण टीम त्याच जोशातनं उतरते ना, अँड देयर इज नो बडी स्टॉपिंग यू. आणि तीच अनुभूती परत एकदा आली. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ना हा पुनःप्रत्ययाचा आनंद असल्यासारखं वाटलं मला की अरे 19 साली जे जे काही मेमरीज घेऊन आम्ही परत मुंबईला गेलो होतो ना, त्याच मेमरीज पुन्हा एकदा उजाळा देत इथे आलो. आणि आता तर आम्ही अजून नवनवीन मेमरीज घेऊन जाणार आहोत. आत्ताची भव्यता फार जास्ती आहे त्याच्यापेक्षा. सगळे कलाकार सुद्धा इतके असे कसून तयार झालेत ना की त्यांच्याबरोबर गिव्ह अँड टेक करताना पण मजा येते. सो ऑल इन ऑल आपल्यातून मजा आहे. आणि नाटक म्हटलं की गिव्ह अँड टेक पाहिजे, टायमिंग पाहिजेच, आणि समोरची व्यक्ती पण तशीच रिॲक्ट करणार असेल तर मग एनर्जी एकदम भारी लेवलला होते. मला आठवते 2019 ला माझ्या लहान बहिणीने छोटा रोल केला, त्यावेळी मला भेटण्याचा एक योग नाही आला तुमच्यासोबत. बट तेव्हा ठरवलेलं की आपल्याला सरांपर्यंत जायचंय. आणि आता कट टू 2024 तुमचा इंटरव्ह्यू घेते, तर कुठेतरी देवाचे पण आशीर्वाद आहेत. सो स्मॉल. येस येस, एव्हरीथिंग कम्स अराउंड सर्कल. येस. आणि मग जर तुमचे काही प्रोजेक्ट नसतील आता, म्हणजे कंटिन्यू जसं की सुरुवातीला म्हटलात की
कलाकार म्हटलं की त्याच्या आयुष्यात कंटिन्यू प्रोजेक्ट येतात असं कधी होत नाही, अजिबात नाही. तर मग ज्यावेळी तुमच्याकडे कंटिन्यू प्रोजेक्ट नसतात किंवा फावला वेळ असतो त्यावेळी जसं की तुम्ही प्रिया मॅम सोबत रील्स बनवता, त्यासोबत अजून काही वेगळं करता का? नाही, घरी घरच्यांबरोबर टाइम स्पेंड करतो, जिमिंग करतो, येस येस, खातो पितो झोपतो. येस त्याच्यानंतर लोकांना जाऊन भेटणं असतं. आपण जरी समोर दिसत नसलो ना तरी आमचा हा स्ट्रगल म्हणजे सो कॉल्ड स्ट्रगल, त्याला आपण स्ट्रगल म्हणायचं की नाही हा वेगळा प्रश्न, पण PR मार्केटिंग हे सगळं करावंच लागतं आणि हे सगळं खूप वेळखाऊ असतं. त्यामुळे वेळ कसाही निघून जातोच. आपण फक्त दिसत असू तरच आपण काम करतोय असं नसतं, कामं सारखी चालूच असतात. केव्हा पुढील प्रोजेक्टच्या आखण्या खूप आधीपासून चालू होतात. तो प्रोजेक्ट होईल का नाही होणार, कधी होईल, लगेच होईल का अजून 3 वर्षांनी होईल माहिती नसतं, पण आपल्याला सातत्यानं आपल्याकडून काही ना काहीतरी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ते प्रयत्न सुरू असतातच. मी तुमच्याबद्दल ज्यावेळी सर्च करत होते त्यावेळी कळलं की बाबा तुम्ही जिमिंग पण करता आणि तुम्ही खवय्ये पण आहात. तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं जुळतं? कारण की आम्ही जरी काहीतरी चीट डे दिवशी काही खाल्लं तर लगेच ते गालावरती दिसतं, पोटावरती दिसतं. तुमचं काय म्हणजे काय? एक म्हणजे मेटाबॉलिझमला आपण धन्यवाद म्हणूया की चांगलं मेटाबॉलिझम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ते अंगावर दिसत असेल, ते माझ्याही दिसतं असं काही नाही, सगळ्यांचं दिसतं, तर कुठेतरी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे प्रॅक्टिकली स्पीकिंग की आपली डिसिप्लिन आणि आपली मेहनत कमी पडते. संपला विषय. आणि अरे काय यार मग मी एवढंच खातो तरी वजन वाढतं, हे सगळं खोटं, हे सगळं झूट आहे, ह्या सगळ्या अफवा आहेत. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत यू विल हॅव टू फाइंड युअर ओन वे, पण यू विल हॅव टू अचीव्ह इट. असं आहे. अगदीच बरोबर. तर ऑलमोस्ट माझे सगळे प्रश्न झालेले आहेत, पण जसं की मी म्हटलं की तुम्ही कसं अचीव्ह करताय, तुम्ही म्हटलं की एक डिसिप्लिन आहे आणि डिसिप्लिन असायलाच हवा. अगदीच बरोबर. पण एक मला यावेळेला पण हे सांगू इच्छित होते की अनेक लोक ना मोटिवेशन मध्ये जातात. अरे मी ही पुस्तकं वाचली मग मी मोटिवेट झालो. मग काय होतं ना, ते मोटिवेशन आपण जेव्हा काही वाचलेलं असतं किंवा पाहिलेलं असतं, आता रील्स तर एवढी आहेत मोटिवेशनची, अफर्मेशनची, काय म्हणतात त्याला अजून, पॉझिटिव्ह थिंकिंगची वगैरे, सगळं मान्यच आहे, मी पण ते करतो, आय रिस्पेक्ट इट. पण विषय असा आहे ना की हे सगळं ना कुठेतरी शॉर्ट लास्टिंग असतं. मोटिवेशन ना आपल्याला फार काय लांब नाही खेचत. 1 महिना तुम्ही कराल, 6 महिने तुम्ही कराल, पण इफ यू आर डिसिप्लिन्ड इन लाईफ ना इट विल लीड यू प्लेसेस. त्यामुळे डिसिप्लिन हे फार महत्वाचं आहे. मी अजिबात असा दावा करत नाही की मी फार डिसिप्लिनेरियन आहे, पण मी प्रयत्न करतो, जितकं जेव्हा जमेल तितकं आवर्जून करतोच करतो. अगदीच. जसं की तुमचे शूट्स वगैरे चालू असले की तुमचं खाण्यापिण्याच्या वेळा कधीच ठरलेल्या नसतात, जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला करावं लागतं, जेवण असू देत, झोप असू देत, मग त्यावेळी थोडासा स्ट्रेस वाढतोच. तर मग ते कसं तुम्ही हँडल करता की बाबा तुमचं पर्सनल जे काही चालू आहे मनामध्ये किंवा फिजिकल तुमचं, ते तुमचं स्टेजवर किंवा मग तुमच्या शूटमध्ये ते रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे, ते कसं बॅलन्स करता? नाही होत असं खरं काही नसतं माहितीये का. मी परत सांगतोय की विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन, आमची जी जडणघडण झाली ना ती लहानपणापासून, ती कामाला इतकं महत्व देणं ह्याच्यासाठीच झालेली आहे. त्यामुळे जेव्हा काम असतं ना तेव्हा अरे मग जेवणाची वेळ झाली का, मग मला आता हे काहीतरी करायचंय, नाही मग आता मला आराम पाहिजे, हे विचारच मनात येत नाहीत. आणि लकीली थँकफुली माझी फिजिक किंवा माझी इंटरनल मेटाबॉलिझम म्हणा किंवा सगळंच म्हणा की काय एक दिवस नाही जेवलं ना तर काही फरक पडत नाही. जर तुमचा फोकस करेक्ट असेल ना तर अरे नाही आता 1:30 वाजला, आता मला जेवायला पाहिजे, नाही मग आता हे बघा, तुम्हाला जर गोळ्या बिया घ्यायच्या असतील ना, औषधं असतील ना, तर आय कॅन ऍब्सोल्युटली रिस्पेक्ट दॅट की नाही ते मग त्यावेळेला व्हायलाच पाहिजे. पण तुमच्याकडे अख्खं आयुष्य आहे, त्यातले 10 दिवस नाही वेळेवर जेवण मिळेल तर काय एवढा फरक पडतो. त्यामुळे तुमचा ना जर अप्रोच राईट असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी हवाई आहेत असं मला वाटतं. आणि अनेक लोकांचं परत विथ ड्यू रिस्पेक्ट पुन्हा एकदा डिस्क्लेमर देऊन सांगतो, मला कोणाचाही इकडे क्रॉस जायचं नाहीये किंवा काय, तो स्वभावाचा भाग असतो. तुम्ही जितके इझी असाल ना तितकं ते तुम्हाला ह्या अशा क्षेत्रांमध्ये तर फार उपयोगाचं होतं. जर तुम्ही नोकरदार असाल की तुमचं एक शेड्यूल आयुष्याचं ठरलेलं आहे की मी 7 वाजता उठतो, 9 वाजता ऑफिसला जातो, 6 वाजता घरी येतो, नंतर मुलांबरोबर टाइमपास करतो, रात्री 11ला झोपतो, त्यामुळे तुम्ही हे साचेबद्ध आयुष्य करू शकता. पण आपल्यासारख्या लोकांना हे शक्य होत नाही.
आणि जेव्हा मी तुम्हाला पहिल्या प्रश्नापासून जे सांगतो आहे की जर तुमची कामावर निष्ठा आणि लगन असेल ना आणि प्रेम असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींचा बाऊ करण्यात काहीही अर्थ नसतो. सॉरी, काही लोकांना ते रूढ वाटेल, पण जे माझं आहे ते मी सांगतो. नाही होतं, म्हणजे कधीही ज्यावेळी मी पण आता इथंच माझा जन्म झाला, इथंच वाढले, ज्यावेळी पीकेएमच्या स्पर्धा असायच्या दिवसभर आम्ही एकतर डान्स करायचो, लेझिम करायचो आणि दोन्ही ऍक्टिव्हिटीज, मग परत 26 जानेवारीचं आलं संचलन, दिवसभर आम्ही ग्राउंड वरती आणि मग परत घरी गेल्यावरती स्टडी, हे सगळं आपोआप मॅनेज होतं ज्यावेळी तुमचं त्याबद्दल प्रेम असेल, निष्ठा असेल. पण असं काही रिच्युअल आहे का तुमचं की बाबा नाटक असेल किंवा प्रयोग असेल, प्रयोगाच्या आधी काहीतरी एखादं रिच्युअल किंवा मग शूटला जाण्याआधी एखादं रिच्युअल की 5 मिनिट शांत बसणं किंवा नाही? असं काय होतं माहितीये का, एका पॉइंट नंतर ना, वेन दिस इज युअर ब्रेड अँड बटर, तुम्ही ट्रेन होत जाता. त्यामुळे प्रयोग करणं ह्याच्या आधी फार काहीतरी तयारी करायला पाहिजे. हे दररोज काय तयारी करणार? अगदी जसं तुम्ही दररोज ऑफिसमध्ये जाता, तेव्हा दररोज कुठे तयारी करत बसतो, ते आता अंगवळणी पडलेलं असतं ना, तसं असतं ते. त्यामुळे तसा काही फार विषय नसतो. आय जस्ट कीप इट लाईट ऑन डाएट, एवढंच असतं की तेव्हा एनर्जी असावी म्हणून. आणि बाकी शूटिंगच्या वेळेला तर आपल्याला हे काही करताच येत नाही, कारण तिकडे गेल्यावर आपल्याला कळतं की आज कुठले प्रसंग शूट होणार आहेत. मी हे सिरियल बद्दल बोलतोय. फिल्म असेल तर आपल्याला आधी एक स्क्रिप्ट आलेलं असतं, त्यामुळे माहिती असतं. पण सिरियलच्या वेळेला डेफिनेटली ते असं असतं की तिकडे जाऊन मला कळणार आहे की आजचे सीन्स काय लाईन अप आहेत. त्यामुळे त्याची आधी तयारी वगैरे काहीच करता येत नाही. तिकडे जायचं, तिकडे गेल्यानंतर स्क्रिप्ट वाचणे, त्याच्यावरती संस्करण करणे, तुमचा अभ्यास करणे आणि को आर्टिस्ट बरोबर हव्या तितक्या रिहर्सल्स करणे, अँड टेक सुरू होईल तेव्हा टकाटक टेक देणे, एवढंच. पण बाकी असं काही फार म्हणजे उगीच इंटरव्ह्यू देतोय म्हणून अरे तुम्ही हे करा ते करा असं सांगायला मी तरी नाहीये. त्यामुळे क्या बात आहे. तर तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आम्हाला छोटासा इंटरव्ह्यू दिला. खरं तर तुम्ही खूप बिझी होता आणि मला पण लेट झाला. मी पुन्हा एकदा सॉरी म्हणते तुम्हाला, पण पुन्हा एकदा आमच्यासाठी थोडा वेळ काढून इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आज मनापासून आभार. आज तुमचा दुसरा प्रयोग आहे, त्याच्यासाठी पण खूप ऑल द बेस्ट. खूप चांगला विषय आणि तुमच्या भविष्यातल्या जे काही प्रोजेक्ट्स येतील त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुमचे प्रेम असेच राहू द्यात, वर्षानुवर्ष ते वृद्धिंगत होऊ द्यात, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.